एक षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण धावसंख्या जर पाहिली, आदित्य जोसेफ जे की फलंदाजी करता आलेले आहेत. अतिशय वेवट चेंडू, एक अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळत असताना आपण बघतोय. धावसंख्या 9, एक गडी बाद. कुणाल पांडे, कुणाल पांड्याचा फुल टॉस आणि जातोय खाली क्षेत्रामधून. होर्डिंगला मान वंदना देणारा हा एक चौकार म्हणता येईल. आणि एकविरा रायडर्स संघाची धावसंख्या 13, एक गडी बाद. सध्या दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. आदित्य जोशी खेळत आहेत 5 धावांवर. परत एक वेळा वाट बघत डीप मिडविकेटला चेंडू टोलवलाय. एक धाव त्या दरम्यान फलंदाज अगदी सहजगत्या घेत आहेत. आणि एका धावेने एकविरा रायडर्स संघाची धावसंख्या पोहोचते ती 14 धावांवर, एक गडी बाद. कुणाल यांचा चेंडू खासा बाहेर, अतिरिक्त परत एक धाव. मिस्टर एक्स्ट्रा सकाळपासून खूप जोरात खेळताना आपण या शिवतीर्थ मैदानावर बघतोय. अनियंत्रित गोलंदाजी ज्याला म्हणता येईल. कुणाल यांचा चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. दिशा देण्याचा प्रयत्न होता, दाद मागण्यात आली, उत्साह जादा, विश्वास कम. एकविरा रायडर्स संघाची धावसंख्या 15, एक गडी बाद. कुणाल पांडे यांचा चेंडू पुढे सरसावत उचलून डीप एक्स्ट्रा कव्हरला टोलवलाय. 3 टप्पे का चेंडू सरळ होतोय सीमारेषा पार आणि मिळतायत धावा 4. एकविरा रायडर्स संघाची धावसंख्या 19, एक गडी बाद. कुणाल यांचा चेंडू लेग स्टिकवर असल्याचं पाहून पोझिशन बनवत या शॉटला खेळलेत. 4 धावांकरता रोहित शर्मा. कुणाल यांचा फुलटॉस चेंडू, फायदा मात्र फलंदाजाला घेता आला नाहीये, नाहीतर हा एक उत्तुंग षटकार निश्चितच राहिला असता. फुलटॉस मिस केलाय फलंदाजांनी. आता दुसऱ्या षटकात शेवट चेंडू अतिशय जोरदार पद्धतीने देतोय चेंडू. क्षेत्ररक्षक करताय चूक आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू होतोय फरार, मिळताय धावा 4. एकविरा रायडर्स संघाची धावसंख्या 23, एक गडी बाद. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पॉवर प्ले संपलेला आहे. पॉवर प्ले 2 षटकं पूर्ण झालेली आहेत. खरं म्हणजे ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण होत आहे, क्षेत्ररक्षकांकडून होत आहेत बऱ्याचशा चुका. अतिशय सोपे झेल देखील जर सोडले जातील ना, तर सामना जिंकणं थोडंसं अवघड होतं. कारण म्हटलं जातं पकडो कॅचेस और जीतो मॅचेस. आता राहुल शर्मा ज्यांनी एक सफलता देखील आपल्या षटकामध्ये घेतलेली होती, तेच आता गोलंदाजी करण्याकरता. वरच्या दिशेने राहुल शर्मा स्वतः धावतायत, पण 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू जमिनीला स्पर्श करताना मागच्या दिशेने जातोय. 2 धावा त्या दरम्यान फलंदाजाने अगदी सहजगत्या पडून काढलेत. आणि या 2 धावांमुळे एकविरा रायडर्स संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना आपण बघतोय 25 धावा, एक गडी बाद. अतिशय सुंदर चेंडू एस्टिन वरून जातोय. जर थोडासा खाली जर राहिला असता तर कदाचित स्टंपचा स्पर्श घेतला असता. राहुल शर्मा यांचा परत एक वेळा निर्धाव चेंडू,
सुंदर गोलंदाजी करतायत राहुल शर्मा आणि खरं म्हणजे तर फलंदाजांना आतापर्यंत बांधून ठेवलंय राहुल शर्मा यांनी. उचलून मारलाय लॉंग ऑनच्या दिशेने, 1 बाउन्स 2 बाउन्स आणि चेंडू होतोय फरार. मिळतायत धावा 4. एकविरा रायडर्स संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना आपण सध्याच्या घडीला बघतोय. 29 एक गडी बाद. तिसरं षटक सध्याच्या घडीला सुरू आहे. राहुल शर्मा यांनी एक गडी देखील आपल्या संघाला मागच्या षटकात मिळवून दिलाय, पण या षटकामध्ये फलंदाज गोलंदाजीवर सध्या तरी वरचढ ठरत असताना आपण बघतोय. जबरदस्त स्ट्रोक, डीप मिडविकेट क्षेत्रावरून वरून टोलवला उत्तुंग षटकार आणि या षटकाराने धावसंख्या एकविरा रायडर्स संघाची धावून पोहोचली 35 धावांवर. एक गडी बाद. अजूनही तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू यायचा आहे. तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू आणि राहुल शर्मा यांच्या वैयक्तिक दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू अजूनही यायचा आहे. अतिशय वेगवान पद्धतीने चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील चेंडू घेतील आणि देतील गोलंदाजाकडे, त्या दरम्यान एक धाव फलंदाजाने अगदी सहजगत्या काढली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण एकविरा रायडर्स संघाची धावसंख्या जर पाहिली 36 एक गडी बाद. रोहित शर्मा खेळतायत 7 चेंडूंचा सामना करत 13 धावांवर आणि आदित्य जोशी 10 चेंडूंचा सामना करत खेळतायत 19 धावांवर. राहुल शर्मा यांचं गोलंदाजीचं जर पृथक्करण जर पाहायचं झालं तर 2 षटकं 20 धावा देत त्यांनी एक गडी बाद करून दिलेला आहे. म्हणजे बरोबर 12 धावा षटकामागे सध्याच्या घडीला सुरू आहेत. जर आपण फलंदाजी एकविरा रायडर्स संघाचा जर विचार केला तर अतिशय सुंदर चेंडू आणि तेवढाच दर्जेदार पद्धतीने खेळून काढलाय अलॉंग द कार्पेट. एक धाव त्या दरम्यान फलंदाजाने अगदी सहज घेतली आहे आणि एकविरा रायडर्स संघाची धावसंख्या 37 एक गडी बाद. चौथं षटक सध्या सुरू आहे. एक आदर्श क्रिकेट. मागच्या दिशेने चेंडू निघतोय सरळ 4 धावांसाठी आणि या 4 धावांमुळे एकविरा रायडर्स संघ पोहोचलाय 41 धावांवर. एक गडी बाद असताना रोहित शर्मा खेळतायत 13 धावांवर, आदित्य जोशी खेळतायत 20 धावांवर. अतिशय सुंदर कमबॅक करणारा चेंडू आपण किशोर पाटील यांचा बघतोय. इम्प्रोवाइज केलेला फटका आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट ज्याला आपण म्हणता येईल त्या पद्धतीचा हा फटका बसतोय, जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. एकविरा रायडर्स संघाची धावसंख्या 47 एक गडी बाद. चौथं षटक. अजूनही 2 चेंडू या चौथ्या षटकाचे यायचे. रोहित शर्मा खेळतायत 10 चेंडूंचा सामना करत 23 धावांवर आणि आदित्य जोशी 11 चेंडूंचा सामना करत खेळतायत 20 धावांवर. फटका फसलाय आणि क्षेत्ररक्षकाकडून होते चूक. एक धाव घेतली, दुसऱ्या धावे करता अतिशय वेगाने जात आहेत आणि 2 धावा सहज. बघूया तिसरी धाव. माता इथे मात्र तिसऱ्या धावे करता नकार दिलाय आणि 2 धावांनी समाधान मानलेलं आहे आणि या 2 धावांमुळे एकविरा रायडर्स संघाची धावसंख्या 49 एक गडी बाद.
चौथ्या षटकाचा शेवटचा चेंडू अजूनही यायचा आहे. आणि याच बरोबर होते चौथ्या षटकाची सांगता. एकविरा रायडर्स संघाची धावसंख्या 49, एक गडी बाद. रोहित शर्मा 12 चेंडूंचा सामना करत खेळतायत 25 धावांवर 208.33च्या स्ट्राईक रेटने. किशोर पाटील यांचा चेंडू अतिशय आकर्षक दर्जेदार, परंतु एक परत क्षेत्ररक्षकाकडून होते चूक. जर एवढे झेल जर एखादा संघ जर सोडत असेल तर खरंच फलंदाज बहादूर आहेत, कारण किस्मत हमेशा बहादूर का साथ देती है असं नेहमीच म्हटलं जातं. 50 धावा एकविरा रायडर्स संघाच्या पूर्ण झालेत, एक गडी बाद. विनोद पांडे यांचा चेंडू होता, झेल झाला असता. विनोद पांडे यांचा चेंडू इम्प्रोवाइज स्ट्रोक आणि चेंडू जातोय सरळ 4 धावांसाठी. रोहित शर्मा आता मात्र फुल फॉर्म मध्ये आपल्याला मैदानाच्या आत फलंदाजी करत असताना दिसत आहेत. 13 चेंडूंचा सामना करत 29 धावांवर पोहोचले. 5 चौकार 1 षटकार त्यांनी त्या दरम्यान लावलेला आहे. विनोद पांडे अतिशय सुंदर चेंडू. खरं म्हणजे मोठा फटका खेळण्याकरता बॅट स्विंग जोरात फिरली, पण चेंडू मात्र संपर्क न होत चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावलाय. विनोद पांडे अतिशय सुंदर गोलंदाजी करत असताना आपण बघतोय. विनोद पांडे यांचा चेंडू आणि आकर्षक दर्जेदार पद्धतीने एक ऑन ड्राईव्ह ज्याला म्हणता येईल त्या स्वरूपाचा फटका. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. रोहित शर्मा फुल फॉर्म मध्ये आपण सध्या मैदानाच्या आत बघतोय. 15 चेंडू खेळत 33 धावांवर सध्याच्या घडीला खेळतायत. 6 चौकार आणि 1 षटकार त्या दरम्यान त्यांनी लावलेला आहे. एकविरा रायडर्स संघाची धावसंख्या 58, एक गडी बाद. जबरदस्त बॅटिंग, इम्प्रोवाइज स्ट्रोक, 4 धावा. रोहित शर्मा खऱ्या अर्थाने हे मुंबईचे रोहित शर्मा वाटतात का, कारण ज्या पद्धतीने खेळतायत ना, आकर्षक शैलीदार पद्धतीने खेळतायत आणि बरोबर मौका बघून चौका अवश्य लावताना आपण मैदानाच्या आत बघतोय. पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द ट्रॅक, परत एक वेळा झेल सुटतोय. म्हणजे आपण म्हणूया की क्षेत्ररक्षकांकडून खूप मोठ्या प्रमाणामध्ये चुका होत आहेत. संधी बऱ्याच येत आहेत, पण प्रत्येक संधी दवडली जाते. एकविरा रायडर्स संघाची धावसंख्या 63, 5 षटकांच्या समाप्तीनंतर एकच गडी बाद आहे. संख्या अलग राहिली असती जर क्षेत्ररक्षकांनी जर साथ दिली असती गोलंदाजांना तर, पण
गोलंदाज आपल्या बाजूने प्रयत्न करतायत, पण क्षेत्ररक्षकाकडून होणाऱ्या चुकाच या ठिकाणी थोड्याशा जबाबदार म्हणता येतील. खराब क्षेत्ररक्षण. त्यामुळेच एकविरा रायडर्स संघाची धावसंख्या 63, 1 गडी बाद. अतिशय पॉइंट दिशेमधून पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर 4 धावा. रोहित शर्मा. रोहित शर्मा. रोहित शर्माला रोखणं सध्या तरी गोलंदाजाकरता थोडंसं अवघडच झालेलं आहे, कारण फलंदाजाचं साथ गोलंदाजांना मिळत नाहीये. अतिशय सुंदर चेंडू. एकविरा रायडर्स संघाची धावसंख्या 67, 1 गडी बाद. कुणाल पांडे. इम्प्रोवाइज करून खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू जातोय यष्टिरक्षकाकडे. संपर्क मात्र बॅट अँड बॉल मध्ये होत नाहीये. 20 धावा, 20 चेंडूंचा सामना करत ते 42 धावांवर पोहोचलेत. परत एक वेळा उत्तुंग मारलाय आणि चेंडू जातोय सरळ 6 धावांसाठी. उत्तुंग कव्हर ड्राईव्ह ज्याला म्हणता येईल त्या पद्धतीने उचलून मारला आणि धावसंख्या एकविरा रायडर्स संघाची 73, 1 गडी बाद. रोहित शर्मा बघता बघता 21 चेंडूंचा सामना करत पोहोचले 48 धावांवर. त्यामध्ये 2 षटकार आणि 8 चौकार त्यांनी लावलेत. सुरेख फलंदाजी आपल्याला म्हणता येईल. म्हणजे फक्त 4 धावा त्यांनी धावून काढलेल्या आहेत. आपण समजू शकतो मोठ्या फटक्यांमध्ये त्यांचा डिलिंग सध्याच्या घडीला सुरू आहे आणि ते निश्चितच विपक्षी संघाकरता डोकेदुखी होणार तेवढंच खरं आहे. कुणाल पांडे. खराब चेंडू. एक अतिरिक्त धाव. वेवट चेंडू ज्याला आपण म्हणता येईल. लाईन आणि लेंथ 6व्या षटकापर्यंत आले, पण अजूनही शोधताच आहेत. अतिरिक्त धावसंख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळत असताना आपण बघतोय. अतिशय सुंदर चेंडू. आता मात्र जर एसटीचा वेध जर राहिला असता तर रोहित शर्माची एक चांगली खेळी जी आहे ती कदाचित धोक्यात येण्याची शक्यता होती, पण रोहित खेळतायत 48 धावांवर. 50 धावांपासून फक्त 2 धावा दूर आहेत. पुढे सरसावत पॉइंट क्षेत्रामधून उंच डोरवलाय 6 धावांसाठी. याचबरोबर रोहित शर्माच्या 50 धावा पूर्ण. कॉंग्रॅच्युलेशन टू रोहित शर्मा. 22 चेंडू ते खेळलेत. हो का? 80 धावा, 1 गडी बाद. रोहित शर्माच्या या खेळीमध्ये आपण जर पाहिलं तर 8 चौकार, 3 उत्तुंग षटकार, 23 चेंडूंचा त्यांनी सामना केला. 54 धावांवर ते सध्याच्या घडीला खेळत आहेत. आणि 80 धावा म्हटल्यानंतर सध्याच्या घडीला आपण जर करंट स्ट्राईक रेटचा जर विचार जर केला तर 13.33च्या सरासरीने, म्हणजे आपण प्रोजेक्टेड स्कोअर 107 पर्यंत ते पोहोचू शकतात. 8 षटकामध्ये 107 म्हटल्यानंतर विशाल काय स्कोअर ते होईल, पण बघूया काय होतंय ते. अतिशय सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू. 7व्या षटकाचा पहिला चेंडू किशोर पाटील यांचा.
स्क्वेअर लेगच्या दिशेने मागच्या दिशेने डीप स्क्वेअर लेग क्षेत्राकडे चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहेत आणि घेतील जोपर्यंत चेंडू आणि देतील यष्टिरक्षकाच्या हाती. एक धाव अगदी आरामात काढलेली आहे आणि या एका धावेने एकविरा रायडर्स संघाची धावसंख्या 81, एक गडी बाद. 81 for 1. नो बॉल आणि फ्री हिट. आता समोर आहेत रोहित शर्मा. मोठा फटका बसतो की काय आता मात्र बघायसारखं असणार आहे, कारण किशोर पाटील सध्या गोलंदाजीच्या मार्कवर तयार. पुढे सरसावत चेंडू उचललाय, जातोय सरळ साइड स्क्रीनवर 6 धावांसाठी. एक उत्तुंग षटकार रोहित शर्मा यांच्या बॅटीतून. बघता बघता रोहित शर्मांचा स्कोअर जाऊन पोहोचला 60 धावांवर. 25 चेंडूचा सामना करत 8 चौकार 4 उत्तुंग षटकार त्यामध्ये सामील. 240च्या स्ट्राईक रेटने ते सध्याच्या घडीला खेळतात. काय बॅटिंग केली रोहित शर्माने, खतरनाक. म्हणजेच आकर्षक फलंदाजी आणि त्यांना साथ दिलेली आहे क्षेत्ररक्षकांनी. कारण जे कॅचेस जे झेल जे सोडण्यात आले ना, त्याचाच परिणाम असा दिसतोय की 89 धावा झालेल्या आहेत आणि एकच गडी बाद आहे. आता गोलंदाजी करता 7व्या षटकाचे अजूनही प्रकाश शर्मा यांच्या हाती चेंडू सोपवलेला दिसतोय कर्णधार यांनी. प्रकाश शर्मा राईट आर्म ओव्हर द विकेट. उचलून मारण्याचा प्रयत्न, नो बॉल. पंचांचा पंखा वरच्या दिशेने गर गर फिरताना आपण बघतोय. फ्री हिट. 1 धावा एकविरा रायडर्स 90, एक गडी बाद. किशोर पाटील यांचा चेंडू पुढे सरसावत डीप मिड विकेट वरून जातोय. लांबच्या लांब एक उत्तुंग छकडा या ठिकाणी. षटकार आकर्षक आणि दर्जेदार फटका रोहित शर्मा यांच्या बॅटीतून बघायला मिळाले. 27 चेंडू ते खेळलेत, 66 धावा त्यांनी केल्यात. सर्वोच्च धावसंख्या त्यांची सध्याच्या घडीला म्हणता येईल. 8 चौकार 5 षटकार, एकूण धावसंख्या 96, एक गडी बाद. पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द ट्रॅक, लिफ्टेड द बॉल फॉर यू 6. आणि याचबरोबर एकविरा रायडर संघाच्या धावा 100च्या पुढे जात असताना 100 पार करून 102 धावांवर एक गडी बाद. आणि त्यामध्ये रोहित शर्माच्या 72 धावांचं योगदान आहे. म्हणजे आपण समजू शकतो की किती मोठे योगदान रोहित शर्मा यांनी फक्त 28 चेंडूंमध्ये धावा या जमवलेल्या आहेत. किशोर पाटील यांचा चेंडू डान्सिंग डाऊन द ट्रॅक. आता फटका फसलेला आहे, पण खाली क्षेत्रामध्ये एक धाव घेतली, दुसऱ्या धावी करता जात आहेत आणि अतिशय वेगाने 2 धावा पूर्ण केल्या जातात. चेंडू जातोय मागच्या दिशेने आणि तिसरी धाव देखील त्या दरम्यान एक ओव्हरथ्रोच्या रूपात मिळत असताना आपण बघतोय. एकविरा रायडर्स संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 105 धावांवर, एक गडी बाद. अजूनही 7व्या षटकाचा शेवटचा चेंडू यायचा आहे. एक वेवड चेंडू, अतिरिक्त एक धाव वाईडच्या रूपात. एकविरा रायडर्स संघाची धावसंख्या 106, एक गडी बाद. 7व्या षटकाचा शेवटचा चेंडू अजूनही यायचा आहे. आणि एक विशाल काय लक्षाकडे एकविरा रायडर्स संघ आगेकूच करत असताना आपल्याला सध्याच्या घडीला दिसतोय. किशोर पाटील याचा चेंडू आता मात्र निर्धाव.
षटकाची झाली. चेंडू जातोय सरळ एका धावेकरता. याचबरोबर षटकाची होती समाप्ती. 7 षटकानंतर आपण जर पाहिलं तर 107 धावा, एक गडी फक्त बाद आहे. आणि रोहित शर्मा जे की वैयक्तिक 75 धावांच्या मोठ्या खेळीच्या रूपात त्यांनी अतिशय सुंदर असं योगदान आपल्या संघाला दिलेलं आहे. म्हणजे विजय वॉरियर्स या संघाने क्षेत्ररक्षणाचा जो निर्णय घेतला तो खरं म्हणजे थोडासा महागडाच ठरतोय असं या सध्याच्या घडीला सांगता येईल. सर आपलं काय मत आहे? प्रकाश शर्मा जबरदस्त पद्धतीने आकर्षक फटका आहे डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाने चेंडू घेतला आणि दिला यष्टिरक्षकाच्या हाती, परंतु त्या अगोदर फलंदाजाने एक धाव अगदी सहज पूर्ण केली आहे. धावसंख्या एकविरा रायडर्स संघाची 108, एक गडी बाद. रिवर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न, पण यावेळेस गोलंदाजाने चतुराई दाखवली आणि एक पायाच्या दिशेने चेंडू टाकलाय. विनोद पांडे. रोहित शर्मा खेळतायत 75 धावांवर. फुल टॉस, लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय आणि चेंडू येतोय गोलंदाजाकडे, पण त्या दरम्यान एक धाव अगदी सहजगत्या पळून काढली फलंदाजांनी. आणि रोहित शर्मांचं वैयक्तिक धावसंख्या झाली 76, संघाची धावसंख्या 109, एक गडी बाद. उत्तुंग असा डीप स्क्वेअर लेगला मारलेला एक षटकार जबरदस्त आदित्य जोशी यांच्या बॅटीतून. एकविरा रायडर्स संघाची धावसंख्या 115. ज्या पद्धतीने दोघं फलंदाज खेळी करतायत ना, 109 धावांची त्यांची भागीदारी झालेली आहे. 45 चेंडूंमध्ये 109 ची पार्टनरशिप ज्याला आपण म्हणतो. दोन चेंडू शेवटचे 8व्या षटकातील अजूनही यायचे. 45 चेंडूंमध्ये 109 ची पार्टनरशिप म्हणजे आपण समजू शकतो की किती वेगाने धावा काढल्या गेल्यात, जमवल्या गेल्यात. तापत्या उन्हामध्ये तडपती बॅटिंग. चेंडू वरच्या दिशेने आणि जातोय पॉइंटच्या दिशेने. त्या दरम्यान एक धाव दुसऱ्या धावी करता अगदी आरामात फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. तिसऱ्या धावीचा प्रयत्न आहे आणि तिसऱ्या धाव घेत असताना इथे फलंदाज होत आहेत धाव बाद. रोहित शर्मा जे एवढे सुंदर सुरेख खेळत होते ते धावबाद झाले, पण धावबाद होण्याच्या अगोदर त्यांनी आपल्या संघाला अगदी सुव्यवस्थित परिस्थितीमध्ये पोहोचवलेलं आहे, सन्मानजनक परिस्थितीमध्ये पोहोचवलं. 115, एक गडी बाद. एकशे 17 धावा झालेत, 2 धावा मिळून. 117 फॉर जस्ट 2. फक्त 2 विकेट. शेवटचा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, शरीराला चेंडू लागलाय, पण तरी त्या दरम्यान एक धाव शेवटच्या चेंडूवर देखील सुटलेला नाही. लेग बायच्या रूपामध्ये एक धाव. आणि एकविरा रायडर्स संघाची धावसंख्या 118 धावा 8 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडींच्या मोबदल्यात. विजयासाठी विजय वॉरियर्स संघाला 119 धावांचं विशालकाय धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. आणि पाठलाग करत असताना आपण बघतो की ज्या वेळेस प्रचंड मोठी धावसंख्या असते त्यावेळेस फलंदाजी करत असताना प्रेशर निश्चितच फलंदाजांवर असतो. प्रत्येक षटकामागे 15 धावगतीने सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत खेळावं लागेल.
काम सोपं नाहीये, पण अशक्य देखील नाही म्हणता येणार नाहीये. कारण रेकॉर्ड जे असतात ते तोडण्याकरताच असतात. रेकॉर्ड तोडली जातात, रेकॉर्ड बनवले जातात, रेकॉर्ड तोडली जातात. पण बघूया, सर्व काही निर्भर असणार आहे विजय वॉरियर्स संघाच्या फलंदाजीवर. चला, मॅच क्रमांक 5चा टॉस या ठिकाणी सुरू आहे. चलो, विजय वॉरियर्स के दोनों बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं 119 का लक्ष्य हासिल करने हेतु.
नॉन स्ट्राइकिंग एंड पर खड़े हैं राहुल शर्मा और स्ट्राइकिंग एंड पर पहले गेंद उछल कर खेल दिया, गेंद निकल रही सीधी बाउंड्री लाइन को शायद पास करेंगे, लेकिन उसके पहले काफी अच्छा कमबैक का फील्डर दौरा और 2 रन। बॉलरचं नाव सांगायचं। अतिशय इथे घातकी होऊ शकलं असतं। तिसऱ्या पंचांकडे दाद मागण्यात येते इन रिगार्ड ऑफ रन आउट। धावबादीच्या बाबतीत तिसऱ्या पंचांकडे निर्णय मागण्यात येतोय। सेफ सेफ बाबूलाल जी तिवारी। इस गेंद को निकाल दिया है और थर्ड बैंक क्षेत्र में गेंद सीधी हो रही है फरार और गेंद मिल रहा है एक बाउंड्री का मौका। इस 4 रन के साथ कुल स्कोर विजय वॉरियर्स टीम का 6 रन। जोशी वॉरियर संघाने टॉस जिंकून अगोदर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजी। त्या दरम्यान एक निर्धाव चेंडू। स्क्वेअर कट, परंतु क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट थर्ड मॅन दिशेत आणि याच बरोबर होते पहिल्या षटकाची सांगता। एक षटकाच्या समाप्तीनंतर विजय वॉरियर्स संघाची धावसंख्या 6 बिनगडी बाद। अर्थात गडी बाद जरी झालेला नसला तरी पहिल्या षटकामध्ये 15 धावा गोलंदाज बाबूलालजी तिवारी यांनी निघू दिल्या नाही हे तेवढंच खरं आहे, कारण षटकामागे 15ची आवश्यकता सुरुवातीपासून होती। आता समीकरण थोडंसं बदलत असताना आपण बघतोय। गोलंदाजाचं नाव राकेश मुंडले। पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय, धाव मात्र घेतली जात नाहीये। यालाच म्हणतात प्रेशर, दबाव। दबाव स्पष्टपणे फलंदाजांवर दिसतोय आपल्याला, कारण एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना ज्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हाती. राकेश यांचे 2 निर्धाव चेंडू. राकेश यांचा एक अतिरिक्त धाव देणारा चेंडू आपण सध्याच्या घडीला बघतोय. वाईड बॉल. धावसंख्या पुढच्या दिशेने सरकताना 7 धावा. दुसरं षटक सध्याच्या घडीला सुरू आहे. शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू घेतला गेला आणि एक यष्टिरक्षकाकडे दिला गेला. दरम्यान एक धाव सहज पडून काढली. एक म्हणजे धावा येत आहेत पण तेवढ्या वेगाने जेवढे की आवश्यकता आहे विजय वॉरियर्सच्या संघाला. राकेश अतिशय जबरदस्त गोलंदाजी करतायत आणि लाईन अँड लेन त्यांनी अगदी पहिल्या चेंडूपासून, पण तिसरा चेंडू थोडासा वेवड होता. परत एक वेळा अतिरिक्त धाव. मिस्टर एक्स्ट्रा खेळतायत आणि विजय वॉरियर संघ पुढच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण बघतोय. अतिशय सुंदर चेंडू. रक्षात्मक खेळण्याचा प्रयत्न होता पण राकेश यांचा चेंडू फलंदाजाला देखील चकवत यष्टिरक्षकाच्या आत स्थिरावतोय. राकेश यांचा चेंडू जातोय कव्हर क्षेत्राकडे. एक धाव. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न आणि 2 धावा अगदी सहजरित्या काढल्या जातील कारण चेंडू एवढ्या सफाईदार पद्धतीने प्रशांत जे आहेत त्यांच्याकडून उचलला गेलेला नाही. त्याचा फायदा घेत फलंदाजाने एक अतिरिक्त धाव घेतली आणि धावसंख्या विजय वॉरियर्स संघाची 11. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू यायचा आहे. अतिशय सुंदर चेंडू आणि याच बरोबर होते षटकाची समाप्ती. 2 षटकांचे जे की पॉवर प्लेचे षटक होती. वाटत होतं मोठे फटके या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये येतील पण अपयश. सध्याच्या घडीला 11 धावा विजय वॉरियर संघाच्या. 36 चेंडूंमध्ये 108 धावांची गरज. दोन पॉवर प्लेची जी षटकं होती ती पूर्ण झालेली आहे आणि आता तिसरं षटक. वाट पाहिली आणि सरळ क्षेत्ररक्षकाकडून देखील होते चूक. एक धाव काढली जाते. राहुल शर्मा यांनी सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात दिला पण क्षेत्ररक्षकाला झेल घेता आलेला नाहीये. फलस्वरूप विजय वॉरियर संघाला एक धाव भेटत असताना आपण बघतोय. धावसंख्या 12. बाबूलालजी तिवारी यांनी जबरदस्त बैठक मारत आता मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये डोलवला चेंडू अलॉंग द कार्पेट. 4 धावा. समीर कुलकर्णी. विजय वॉरियर संघाला अशाच मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे. 1-2 नाही पण ओव्हर मध्ये कमीत कमी 3-4 तरी फटके बसले पाहिजे. सध्या विजय वॉरियर संघाची धावसंख्या 16. तिसरं षटक सुरू आहे. फुलटॉस चेंडू बॅटिंग मध्ये नीटचा बसत नाहीये. ज्या पद्धतीने खेळायचा होता क्रॉस बॅटेड स्ट्रोक त्यांना खेळायचा होता. लेग बायचा इशारा पंचांचा त्या दरम्यान येतोय आणि विजय वॉरियर संघाची धावसंख्या पोहोचते 17 धावांवर. राहुल शर्मा. बाबूलालजी तिवारी यांचा चेंडू उचलून
एक जबरदस्त आकर्षक असा चौकार आपल्याला सध्या राहुल शर्मा यांच्या बॅटीतून बघायला मिळाला आहे आणि या चौकारामुळे विजय वॉरियर्स संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 21 धावांवर. आता तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू यायचा आहे. उचलून मारलाय फटका आणि 6 धावा डीप मिड विकेटकडे. आणि या 6 धावांमुळे विजय वॉरियर संघाची धावसंख्या 27. असेच मोठे फटके मारावे लागणार आहे कारण 3 षटकं संपली. 30 येणाऱ्या चेंडूंमध्ये अजूनही 92 धावांची असणार आहे गरज. 30 चेंडू 92 धावा हे विजयाकरताचं समीकरण. रोहित शर्मा यांच्या आता गोलंदाजी सुरू. त्यांनी अतिशय सुंदर खेळी आपल्या फलंदाजीची केली होती. ते आता गोलंदाजीमध्ये काय चमत्कार करतायत बघूया. रोहित शर्मा धक्का क्रमांक 1 आणि कोणी दिला? ज्यांनी विशालकाय धावसंख्या उभी करण्यामध्ये मोठं योगदान दिलं होतं. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद. पंचवीस धावा 1 गडी बाद. रोहित शर्मा यांचा चेंडू खोदून काढलाय. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत आणि जोपर्यंत घेतील आणि देतील गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू जातोय पण अधिकची धाव मात्र मिळत नाहीये. धावसंख्या 28 1 गडी बाद. रोहित शर्माने पहिल्या चेंडूवर विकेट देखील गडी देखील बाद करण्यात यश संपादित केलेलं आहे. जबरदस्त गोलंदाजी अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे. दोघं पंचांमध्ये इथे थोडंसं चर्चा मात्र आपल्याला बघायला मिळते कारण ज्या पद्धतीने धावगतीची आवश्यकता आहे लक्ष्य खूपच लांब आहे कारण 27 चेंडूंमध्ये अजूनही 91 धावा म्हणजे नॉट अ जोक. पण व्हायला काही होऊ शकतं जर उत्तुंग षटकारांची जर आतिषबाजी जर सुरू झाली ना तर ही धावसंख्या देखील गाठली जाऊ शकते. नॉट आउट आहे. फलंदाज सेफ आहेत. 28 धावा 1 गडी बाद सध्याच्या घडीची धावसंख्या. रोहित शर्मा अतिशय सुरेख गोलंदाजी रोहित शर्मा यांच्याकडून. आणि खरं म्हणजे फलंदाजांवर एक प्रकारचं दडपण जे 119 धावांचं जे लक्ष्य आहे ना ते एवढं काही कमी नाही म्हणता येणार. आणि मोठे फटके जे आहेत ते आतापर्यंत जवळजवळ निम्मे षटक संपायला येतील
पण पाहिजे त्या प्रमाणामध्ये मोठी षटकं मात्र बसलेली नाही आहेत. परत एक वेळा डीप मिडविकेटच्या दिशेने चेंडू टोलवला आहे. एकच धाव या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे एकेरी धावांवर सध्या भर चालू आहे, पण 25 चेंडूंमध्ये अजूनही 90 धावांची गरज आहे. रोहित शर्मा यांचा चेंडू उंचावून मारलाय आणि 1 बाउन्स 4 रन्स, 4 धावा. कव्हर क्षेत्रामध्ये उंचावून मारला टोला, 4 धावांकरता बाहेर. आणि विजय वॉरियर्स संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावांवर. एक गडी बाद. 24 चेंडूंमध्ये 86 धावांची गरज. "86 run to score within stipulated 24 balls, and it will be matter to see what happens next, because the work is not so simple. Batsmen must have to take risk. They must have to hit long and long sixes. Then only it will be possible. Otherwise, it is too difficult for the batsman." आदित्य जोशी या उत्तरार्धातील 5वं षटक आदित्य जोशी यांच्याकडून. चेंडू सरळ जातोय, क्षेत्ररक्षक चूक करत नाहीयेत, एक धाव फक्त मिळतीये. अजूनही 23 चेंडूंमध्ये 85 धावांची गरज. 23 चेंडू 85 धावा. जबरदस्त पद्धतीने उचलून मारलाय आणि आता बऱ्याच वेळानंतर पहिला षटकार आपल्याला कुणाल पांडे यांच्या बॅटीतून बघायला मिळाला. धावसंख्या विजय वॉरियर संघाची 40, एक गडी बाद. असेच मोठे फटके खेळावे लागणार आहेत, कारण 22 चेंडूंमध्ये 79 धावांचं लक्ष्य आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी कमबॅक करत आदित्य जोशी यांचा चेंडू. खोदून काढलाय, कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय, एक धाव. धावसंख्या विजय वॉरियर संघाची 41, एक गडी बाद. 5व्या षटकाची अजूनही शेवटची 2 चेंडू यायचे. उचलून मारलाय, उत्तुंग असा षटकार, लॉंग ऑन. क्षेत्ररक्षकाच्या सरळ डोक्यावरून टोलवला उंच षटकार राहुल शर्मा यांच्या बॅटीतून. अगोदर पहिला आपण रोहित शर्मा यांना, आता सुरू झालेत राहुल शर्मा. पण खरं म्हणजे एकच आहे की राहुल शर्मा विजयाचं लक्ष आपल्या संघाला मिळवून देतात का? 47 धावा, एक गडी बाद. 5व्या षटकाचा शेवट चेंडू. अतिशय सुंदर चेंडू आणि याच बरोबर होते 5व्या षटकाची समाप्ती. आता 18 चेंडूंमध्ये सर्वच्या सर्व जर चौकार मारले, म्हणजे 18 चेंडूंमध्ये जर 18 चौकार जर गेले अशफाक सर, तर हे 72 धावांचं लक्ष साध्य करता येईल. पण 18 चेंडूमध्ये 18 चौकार जाणं एवढं काही सोपं नाहीये. कारण आपण बघतो तळपत्या उन्हामध्ये ज्या पद्धतीने तळपदार बॅटिंग केली आहे रोहित शर्मा यांनी.
चला 17 चेंडूंमध्ये 71 धावांची गरज. अतिशय सुंदर चेंडू. खरं म्हणजे लक्ष खूप खूप लांब आणि प्रत्येक चेंडू गणिक हे लक्ष अजून कठीण होतंय. कठीण तर अगोदरच आहे, पण प्रत्येक चेंडू हे लक्ष अजून अजून कठीण करत चाललंय आणि असं वाटायला लागलंय की आता फक्त औपचारिकता शिल्लक राहते की काय. 49 धावा, एक गडी बाद. 6वं षटक सध्याच्या घडीला सुरू आहे. नो बॉल, पंचांचा इशारा. फ्री हिट, पंचांचा पंखा वरच्या दिशेने गरगर फिरताना आपल्याला दिसतोय. आणि याच बरोबर विजय वॉरियर्स संघाच्या 50 धावा देखील पूर्ण होत आहेत. 50 धावा, एक गडी बाद. 6वं षटक सध्याच्या घडीला सुरू आहे. बैठक मारत भिरकावलाय चेंडूला डीप स्क्वेअर लेग वरनं. सरळ 6 धावांकरता कुणाल पांडे. कुणाल पांडे यांच्या जीवनातील 1000 धावा देखील पूर्ण झालेल्या या फटक्याबरोबरच. छप्पन धावा, एक गडी बाद. परत एक वेळा उत्तुंग लॉंग लेगच्या दिशेने जाणारा चेंडू मिळतायत. तिसऱ्या पंचांकडे नो बॉल करता इशारा करण्यात आलेला आहे. अबाउट वेस्ट हाईट. इन रिगार्ड ऑफ वेस्ट हाईट. तिसरे पंच अशफाक सर या ठिकाणी आपलं काम करतायत. तिसऱ्या पंचांची प्रतीक्षा इथे केली जाते. नो बॉल, पंचांचा इशारा. तिसऱ्या पंचांकडून इथे निर्णय देण्यात आलेला आहे. अवैध चेंडू. धावसंख्या 61. अजूनही 14 चेंडूंमध्ये 58 धावांची गरज आहे. या ठिकाणी एक अतिरिक्त धाव परत येत असताना आपण बघतोय यश जोशी यांच्या गोलंदाजीवर. विजय वॉरियर्स संघाची धावसंख्या 62, एक गडी बाद. अतिशय सुंदर कमबॅक करत टाकला चेंडू. यश जोशी यांचा खोदून काढायचा प्रयत्न होता फलंदाज कुणाल पांडे यांचा, पण अयशस्वी. चेंडू जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या हाती. 62 धावा, एक गडी बाद. 6व्या षटकाचा शेवटचा चेंडू. अतिशय सुंदर दर्जेदार फटका आणि 6 धावा.
मिड विकेटच्या दिशेने टोलावून उंच मारलाय उत्तुंग षटकार कुणाल पांडे यांच्या बॅटीतून येत असताना आपण पाहिला. 6 षटकानंतर जर विजय वॉरियर संघाची धावसंख्या पाहिली तर 68, 1 गडी बाद. आता उर्वरित 12 चेंडूंमध्ये 51 धावांची सामना जिंकण्याकरता गरज. 12 चेंडू 51 धावा. म्हणजे 25.5 धावा षटका मागे काढाव्या लागणार आहेत. पण सर्व काही डिपेंड असणार आहे या उर्वरित 12 चेंडूंवर. काम कठीण आहे, काम निश्चितच एवढं सोपं नाहीये, कारण 12 चेंडूंमध्ये 51 धावा आणि समोर कोण तर रोहित शर्मा. अतिरिक्त धाव 1 धावेने. आता समीकरण थोडंसं बदलत असताना 12 चेंडूंमध्ये विजयासाठी अजूनही हव्यात 50 धावा. विजय वॉरियर संघाच्या 69 धावा, 1 गडी बाद सध्याची धावसंख्या. तोरोलाय चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, घेतील चेंडूला आणि देतील गोलंदाजाकडे. त्या दरम्यान 1 धाव अगदी सहज पडून काढली. या 1 धावेने विजय वॉरियर संघाची धावसंख्या 70, 1 गडी बाद. कुणाल खेळतात 29 धावांवर. कुणाल यांचा एक फटका फसलाय आणि वेळेवर उडी घेत अतिशय सुरेख झेल टिपण्यात आलेला आहे. विजय वॉरियर संघाला हा दुसरा धक्का या ठिकाणी बसलेला आपण बघतोय 70 धावसंख्येवर. आता जर विजयाचं लक्ष पाहिलं तर 10 चेंडूंमध्ये 49 धावांची गरज आहे. 10 चेंडू यायचेत आणि 49 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. 10 चेंडूंमध्ये 49. अतिशय सुंदर डीप मिड विकेट कडे चेंडू जातोय. 1 धाव. त्या दरम्यान फलंदाज अगदी सहजरित्या पडून काढतायत आणि या 1 धावेने विजय वॉरियर संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकताना आपण बघतोय. अतिशय सुंदर चेंडू. एकाहत्तर धावा, 2 गडी बाद. रोहित शर्मा यांचा चेंडू जातोय मागच्या दिशेने. 1 धाव पळून काढली, पण 1 धाव्याने सिंगल धावांनी तर आता काही होणारच नाहीये, कारण जवळजवळ असं वाटू लागले ना की आता फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये शिल्लक आहे. फक्त हार किती धावांनी होते तेवढी धावसंख्या अंतर फरक जो आहे तो कमी करता येणार आहे. खोदून काढला चेंडू, जातोय लॉंग ऑनच्या दिशेला. 1 धाव त्या दरम्यान मिळते आणि याच बरोबर होते 7व्या षटकाची सांगता. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या विजय वॉरियर्स 73 धावा, 2 गडी बाद. 6 चेंडूंमध्ये 46 धावांची गरज. म्हणजे फक्त एक औपचारिकता या ठिकाणी शिल्लक आहे. सहा चेंडूंमध्ये 46 धावा. जर गोलंदाजाने नो बॉल नाही टाकले, 6च्या 6 जरी षटकार मारले तरी देखील हा सामना विजय वॉरियर्स जिंकू शकणार नाही, अनलेस अँड अंटिल गोलंदाज डू नो बॉल. अतिशय सुंदर चेंडू. 73 धावा, 2 गडी बाद. 8वं षटक जे की अंतिम षटक आहे. लगातार डॉट बॉलवर डॉट बॉल, बॉलर टू कीपर अशा प्रकारचा खेळ सध्याच्या घडीला चालत असलेला आपण बघतोय. चंदन कलमकर
काय गोलंदाजी, लगातार तिसरा डॉट बॉल. कारण आता तर फक्त एक 3 चेंडूंचा पडण्याचा अवकाश आहे बस. अतिशय सुंदर पद्धतीने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एक धाव त्या दरम्यान मिळतीये. 2 चेंडूंमध्ये हव्यात 45 धावा. चार धावा आहेत. ठीक आहे. 2 चेंडूमध्ये आता हव्यात 42 धावा. खोदून काढलाय चेंडू, जातोय डीप मिडविकेटच्या दिशेने आणि मिळते एक धाव. आता एका चेंडूमध्ये 41 धावांची गरज. आणि याच बरोबर सामना पूर्ण होतोय. एकविरा रायडर्स संघाने हा सामना 40 धावांनी जिंकलेला आहे. आणि या सामन्याचे निर्विवाद, कोणालाच शंका नसेल, फक्त एक आणि फक्त एकच नाव आहे, रोहित शर्मा.